आपणा सर्वांशी खल करण्यासाठी बोलावले आहे. आम्ही बादशाहच्या भेटीस आग्र्यास जात आहोत. महाराज, अनेक दिवसापासूनची इच्छा होती. आम्हीही दूरदृष्टीने होकार भरला, पण आम्ही इथे नसताना सर्वांनी जागरूक राहावे. प्रतापराव, आणीबाणीच्या काळात सरनोबत झाला आहात, पण इथेच खरा कस लागतो. स्वराज्याकडे कोणी वाकडा डोळा करून बी बघायचं नाही मला. हा या प्रतापरावाचा सबूत आहे. त्याची कल्पना आहे. दुसरी गोष्ट, स्वराज्याचा कारभार आऊसाहेबांच्या मुखत्यारीत राहील. सर्वांनी त्यांच्या आज्ञेत राहून स्वराज्याचे संरक्षण करावे. आम्ही आग्र्यास असताना आमच्याविषयी कोणतीही खबर कानी आली तरीही गडबडून जाऊ नये. सोपवलेले काम बैजवार पार पाडावे. धैर्याने एकदिलाने राहावे. जर आम्हास दगा झाला, आम्ही मारले गेलो, तरीही स्वराज्याचे कार्य थांबवू नये. महाराज, असे अभद्र बोलू नये. सगळा सरंजाम बैजवार ठेवा. होय, पण एक हौद्याचा निशाणी हत्ती, त्यावर बेलबुट्टीची समजाबदार झूल चढवली. तिकडच्या उन्हाला टापराखाली घालणारी कसदार घोडी, बैल घेतले व जिवायला. शाबास. नद्या पार करण्यासाठी 2 छोटे खाली नावं घेतल्यात का? होय सरनोबत. आणि लांब पल्ल्यासाठी 3 उंट बी घेतल्यात. हत्याला तयार आहेत का धार लावून? होय, सगळीच. कुणाचे खाऊ नका, कुठे जाऊ नका, सावध राहावे. येतो साहेब.